वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम आणि पाविजे उत्तम निजस्थान. तर ज्ञानदेवा पाठ नारायणाचा नामक जप केला असताना त्याला निजस्थान प्राप्त होतं. तो निजस्थान प्राप्त होतं याचा अर्थ कोणतं स्थान असतं? तो निजस्थान म्हणजे त्याला म्हणतात उच्च स्थान, त्याला म्हणतात उत्तम स्थान, त्याला म्हणतात ब्रह्मस्थान, त्याला म्हणतात प्रस्थान. प्रस्थानत्रय, प्रस्थानत्रय असते का नाही? प्रस्थानत्रय काय असतं? तर प्रस्थानत्रय, त्रय शब्दार्थ असतो तीन. तीन म्हणजे काय आहे? दशोपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता, याला म्हणतात प्रस्थानत्रय. आणि ते तीन काय करतात? प्रकर्षण स्थानम प्रस्थानम. प्रकर्ष म्हणजे विशेष प्रकारचं स्थान, त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. ब्रह्मस्थानी प्रस्थान. तर त्या ब्रह्मस्थानाला प्राप्त करून देणारे हे तीन असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? प्रस्थानत्रय असं म्हणतात. तर प्रस्थान याचा अर्थ आहे ब्रह्मस्थान. निजस्थान म्हणजे काय? ब्रह्मस्थान असं म्हणतात. आणि निजस्थान म्हणजे काय आहे? उत्तम स्थान. उत्तम म्हणजे उत्तम म्हणजे जिथून तम निवृत्त होतो असं जे असतं स्थान, त्याला म्हणतात उत्तम स्थान. आणि निजस्थान असं आहे. म्हणजे आणि धर्म एवढंच सगळं हे वर्णन केलं असतं. तर कोणाचं वर्णन? हे सगळं ब्रह्मस्थानाचंच वर्णन असतं. तर ब्रह्मस्थानाचं वर्णन असतं जेथे जन्म नाही, मरण नाही, निरंजनी आम्ही बांधिले घर आणि नित्य निरंतर राहो तेथे. असं जे घर असतं ते घर पुन्हा ते घर म्हणजे थोडक्यात जे स्थान आहे त्या स्थानाला कधीही च्युती नसते. उत्तम स्थान शास्त्रामध्ये स्वर्गाधिकाला पण उत्तम स्थान म्हटलेलं आहे. पण स्वर्गाधिक हे स्थान उत्तम असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय आहे? क्षय अतिशय आहे. तिथून पुन्हा पुनरावृत्ती असते, पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं. आणि मग हे स्थान असतात त्याला पुनरावृत्ती असते, त्यामुळे त्याला उत्तम स्थान असं म्हणत नाही. मग श्रुतीने सांगितलेले स्वर्गादी सुख हे सुखासारखेच स्वर्गामध्ये आपण ते नेहमी सांगतो. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे मूर्त ते एवं धर्म गतागतं काम कामा लभंते. हे का नाही? बघतया पुण्याची पावटी सरे, सवे चिंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे हे काय झालं? त्याला क्षय झालं का नाही? त्याला तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय म्हणजे हे स्थान आहे, मस्त स्वर्गस्थान आहे. क्षय आहे ना त्याला, क्षयातिशय ना ती गोष्ट. आणि स्वर्गातले सुख जे असतात ते या काय म्हणतो आपण, या व्यावहारिक किंवा मृत्यूलोकातल्या सुखापेक्षा फार वेगळे नसतात. जसं मृत्यूलोकामध्ये काय असते? स्पर्धा असते. सुखाची काय असते? स्पर्धा. याने एवढ्याची गाडी घेतली का दुसरा तेवढ्याची घेतो, याने एवढा बांगला बांधला का दुसरा तेवढा बांगला बांधतो. हे काय असते? ती स्पर्धा. याने असे कपडे घेतले का दुसरा तसे कपडे घेतो. हे सुखाचे साधनं मानलेले तिने. आणि सुखाचे साधनं मानून याच्यामध्ये काय असते? स्पर्धा. आणि दुसरे काय असते? असूया. असूया म्हणजे असूया, ज्याच्यात असूया नाही म्हणजे कोणाचा कधी द्वेष नाही असे त्याला म्हणतात असूया. आणि असूया म्हणजे काय? द्वेष मत्सर असणं. आणि अपक्ष त्यात कधी नाश तर ठरलेलाच असतो. व्यावहारिक सुखामध्ये, सांसारिक सुखामध्ये, भोग सुखामध्ये ते कधी स्थिर असतं असं कधी नाही. एक तर भोगणारा तरी जातो, नाही तर विषय तरी नासतो. त्याला अपक्ष असतो, नाश असतो, इत्यादी अनेक दुष्ट दोषाने हे दूषित असतो. कोण? हा स्वर्गलोक. जसा इथला लोक असतो तसाच तो असतो. जैसा देखिला हा लोक तैसाची श्रुत स्वर्गाधिक. अनादी दोषयुक्त देख सदोष मूर्ख वांछिती. नाथ महाराज म्हणतात मूर्ख लोक त्याला स्वर्गलोकाला जायला पाहतात. त्याचं काय फार मोठं मग इंद्रपदाधिक भोग आणि भोग नव्हे तो भवरोग. असं जे स्थान असतं ते स्थान स्वर्गस्थान हे काय त्याला निजस्थान म्हणत नाहीत, त्याला श्रेष्ठ स्थान म्हणत नाहीत.
तर जे उत्तम प्रकारचं जन्मरण नाही असं जे स्थान असतं त्याला त्यात पुन्हा कधी पुनरावृत्ती नसते. ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजे जसं ऊसाची साखर झाली म्हणजे साखरेचा परत कधी ऊस होतो का? नाही. आणि दह्यातून आपण लोणी काढलं, लोण्याचं कधी परत तूप होतं का? नाही. लाकडाचा आग्नी भडकला आणि त्याने लाकूड जाळून टाकलं, मग कधी ती लाकूड जळालं, मग त्या आग्नीचं परत कधी लाकूड होतं का? नाही. मग तसंच असतं ब्रह्म. ज्या काला जीव हा ब्रह्मरूप झाल्यानंतर पुन्हा त्याला जीवत्व प्राप्त होईल असं नसतं. म्हणून त्याला म्हणतात उत्तम स्थान. म्हणून त्याला यद्गत्वान निवर्तन्ते 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे ना, अव्यक्तोक्षर युत्युक्त तमाहु परमांगतीम यद्गत्वान निवर्तन्ते तद नाही यम प्राप्यन निवर्तन्ते तद्धाम परमम मम असं आलं आहे. आणि यद्गत्वान ते कुठं आलं, ते 15व्या अध्यायात यद्गत्वा न निवर्तन्ते, म्हणजे जिथं गेला असताना पुनरावृत्ती नाही. आणि इथं काय यम प्राप्यन निवर्तन्ते, जे प्राप्त झालं असताना त्यातून निवृत्त होता येत नाही असं जे असतं ते माऊली सांगतात. जे निगर्वाचे गौरव निर्गुणाची जाणीव, जी सुखाची राणीव निरांशाशी. निगर्वाचे गौरव, तिथं कोणत्याही प्रकारची वृत्तीच नाही असं जे स्थान आहे ते. आणि निर्गुणाची जाणीव, तिथं जाणीव म्हणजे कसे, गुणरहित गुणातीत असं जे स्वरूप आहे असं ते स्वरूप. आणि सुखाची राणीव निरांश, सुख असतं, तिथं दुसरं काही नसतं अशी सुखरूपता असते. जे संतोषा वाढिले ताट, जे अचिंत्य अनाथाचे मायपोट. केवळ संतुष्ट अशी ते आता संतुष्ट म्हणा, संतोष म्हणा, हे सांगायचं असतं तर वृत्ती घ्यावी लागते. पण हे समजण्याकरता सांगावं लागतं. वास्तविक संतुष्ट संतोष ही वृत्ती, हे शब्दसुद्धा तिथं सांगता येत नसतात. भक्तीची उजवाट जया गावा. जाऊ द्या, तात्पर्य सांगायचं या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा. आणि तो त्या ठिकाणी गेला साता पांडवा, होनी ठाके आघवा मोक्षाचाची. संसार म्हणजे हे जीवाच्या वृत्त्या जिथं गेला असताना, जशी गंगा किती वेगवान असली, केवढी मोठी असली, ती एकदा समुद्रात गेली रे, गेली कधी समुद्ररूप झाली, ती काय पुन्हा तिची गंगा होत नाही. त्याप्रमाणे संसार जया गावा गेला साता पांडवा, आणि तो होनी ठाके आघवा मोक्षाचाची, तो मोक्षमय होऊन जातो. आणि म्हणून ते माझे परम साचो कार्य निजधाम. यालाच काय म्हणतात, ते माझे परम साचो कार्य निजधाम. त्यालाच निजधाम असं म्हटलेलं आहे. ते अंतुवट तुझ वर्म दावीत असे. भगवंतांनी असं निजवर्म जे दाखवलेलं आहे ते त्याला म्हणतात निजस्थान. समजलं? असं निजस्थान असतं. मग त्याचं अनेक ठिकाणी वर्णन केलं असतं. निरंजनी आम्ही बांधिले घर, नित्य निरंतर राहो तेथे, चिदाभाषी झालो समरस, निराभाषी झालो सदा समरस. हे काय झालं, हे याला ब्रह्मप्राप्ती असं म्हणतात. आणि हा प्रभाव कशाचा आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा प्रभाव आहे नारायण नामाचा. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. आणि नारायण नाम याचा अर्थ ब्रह्मपुरी वास, करणे अखंड, अन्न देखेजे तोंड विटाळाचे. याचा अर्थ ब्रह्मपुरी वास करणे अखंड, हे निजस्थान ब्रह्मज्ञान सहजासहजे कोणला, म्हणजे ज्या ज्ञाना लागे गगन गिळिताती योगी. ज्या ज्ञानाकरता माणसांना काय काय कष्ट करावे लागतात हे इतकं सोपंच नाही. पण तरीसुद्धा हरिनामाचा प्रभाव एवढा आहे. तुमच्या हरिनामाच्या बाबतीमध्ये काय करतं, ते दोषाची निवृत्ती करतं, चित्ताची स्थिरता करतं, अज्ञानाची निवृत्ती करतं आणि मोक्ष देतं. हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणते जेव्हाच्या आपल्याला फक्त प्रमाणपाठ आहेत. आपल्याला काय फक्त प्रमाणपाठ आहेत. आपण फक्त प्रमाण म्हणतो, पण त्या प्रमाणाचं सामर्थ्य, त्या प्रमाणातली शक्ती किंवा त्या प्रमाणाला काय म्हणायचं आहे तिथपर्यंत आपली वृत्ती पोहोचत नाही.
एका भावनेच्या भरात आपण प्रमाण पाठ करतो आणि आपला विश्वास आहे. ठणकून सांगणार सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी आणि मोक्षेल सुखी. म्हणजे याचा अर्थ नाथ महाराज म्हणतात नामाने मोक्ष होतो. आहे काय? नामाने काय होतो? हरी हरी या मंत्र श्वसन म्हणते जीवाच्या तया मोक्ष. मुखे नाम हाती मोक्ष. हे एक प्रमाण आहे का? त्या लय प्रमाण आहेत असे. जाणीव नेणीव भगवंती नाही आणि हरी उच्चारणी पाहिजे मोक्ष साधा. हरीचा उच्चार केल्याबरोबर मोक्ष त्याला पाहायला मिळतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे, प्रमाणाच्या द्वारा माहीत आहे. पण ज्या माणसाला हरिनामाचं सामर्थ्य कळतं, मग त्या हरिनामात तेवढं सामर्थ्य असतंच. मग ते काय आज मोक्ष नाही झाला म्हणजे वाया गेलं अशातला भाग नसतो. पण संतांना ज्या हरिनामाचं सामर्थ्य कळतं तेवढं आपल्याला सामर्थ्य कळत नसतं. आणि म्हणून नामाचं सामर्थ्य किती आहे संतांनी स्वतःचे अनुभव सांगितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी अनंत भक्तराशी तरिले वानर. आणि कुठे गेले ते? ज्ञानदेव घर. मग ज्ञानेश्वर महाराजचं घर कुठे? चिदानंद स्वरूप हेच ज्ञानेश्वर महाराजचं घर आहे. आणि अनंत भक्तराशी म्हणजे अनंत असे भक्त आणि अनंत वानरही हे सगळे तरले. ते चिदानंद रूप झाले, ब्रह्मरूप झाले. आणि असे कुठं ते त्याला म्हणतात त्यांच्या स्वरूपाला निजस्थानाला. मग आता गंगा ज्या कालामध्ये निजस्थानाला जाते तर निजस्थान काय तिचं? समुद्र. समुद्र कसं काय निजस्थान तिचं? कारण ते समुद्रातून आलेली नाही गंगा. गंगा कुठून आली? समुद्रातून. ज्या काळात त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ते वाफेच्या द्वारा कुठं जातं? ढगात जातं. आणि ढगातून खाली पाऊस पडतो आणि पाऊस पडून ते गंगेच्या प्रवाहाने कुठं जातं परत? मग ते मूळ स्वरूपाला जातं का कुठं जातं? त्याला म्हणतात तिचं काय निजस्थान म्हणजे मुख्य स्थान, मूळचं स्थान, असलेलं स्थान. माणूससुद्धा सुषुप्तीत जातो त्यावेळी कुठं जातो? त्याच्या निजस्थानाकडं. एवढा सुखी का होतो तो? ब्रह्मस्थानाकडे जातो ना. मग प्रत्येक गोष्ट आपल्या कारणाकडे धावते. मागं तुम्हाला सांगितलं होतं अग्नीच्या ज्वाळावर कार निघतात, पाणी खाली का वाहतं, हे सगळे काय होतात? आपल्या आपल्या कारणाकडे जातात ते. मग आता एवढं झाड मोठं लाकूड असलं मग ते कुठून आलेलं असतं? ते मातीत. मग आता झाड तुम्ही नाही तोडलं तरी वाळतं की नाही ते? आणि वाळून वाळून एक दिवस कशाने वाऱ्याने खाली पडतं आणि खाली पडल्यानंतर काय होते? त्याची माती होती. मग आलं कुठून? मातीतून. आणि गेलं कुठं? मातीत. लोखंड कुठून येतं? मातीतून. आणि जातं कुठं? मातीची मातीच होती. आज नाही उद्या केव्हा तरी त्याची माती होते. ते जिथून आलं तिथं ते जातं. मग तसाच प्रकारे वायू कुठून निर्माण होतो? आकाशातून. आणि विरतो कुठं तो? आहे का? वायू काय? आकाशाच्या खोपे आणि वायू निवांतची लोपे. त्याचं पूर्णविराम कुठं होतं? ते आकाशामध्येच होतं. म्हणजे आपलं मूळ स्थान, वायूचं मूळ स्थान कोण आहे? आकाश आहे. आणि अग्नीचं मूळ स्थान कोण आहे? वायू आहे. आणि जलाचं मूळ स्थान कोण आहे? अग्नी आहे. मग जल कुठं जातं? अग्नीकडे जातं. ना अग्नी कुठे आहे मग तो? नाही, अग्नी जल जातं ते कुठं जातं? अग्नी जातं. कुठं आहे अग्नी? तुम्ही म्हणले आता जल जातं समुद्रात जातं म्हणले ना. मग अग्नीकडे कुठं जातं जल? तर समुद्रात जे पाणी आहे समुद्राचं पाणी तिथं वडवाळ नावाचा अग्नी आहे. त्या अग्नीतून आलेलं आहे ते पाणी. त्या पाण्याचं मूळ स्थान कोण आहे? अग्नी. आणि मग ही नदी जेव्हा हात जाते समुद्रात जाते म्हणजे तिथं ते काय? वडवाळ नावाचा अग्नी तिथं त्याच्यातूनच आलेलं असते ते जल. म्हणून तिथं आपल्या मूळ स्थानाला जातं ते असं आहे. आणि म्हणून जल आहे. आणि पृथ्वीची गोष्ट जी असते ते जलात जाते. म्हणजे काय? आपल्या स्थानामध्ये ते विरते. याला काय म्हणतात? निजस्थान. प्रत्येक भूत आपल्या आपल्या मूळ कारणाकडे जातं, त्याला निजस्थान म्हणतात. तसं या ठिकाणी मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि खेवण्या छंद. मूळ काय? हा मुक्त म्हणजे काय? ब्रह्मरूपच आहे. आणि तो ब्रह्मरूप असल्यामुळे आपल्या मूळ स्थानाला जाणं म्हणजे आणि ते कशाने जातं? कशाने नाही. मग त्याकरता तत्त्वज्ञानानेच मनुष्य निजस्थानाला ब्रह्मस्थानाला जातो. आणि तत्त्वज्ञान कशाने होतं? तत्त्वज्ञान कशाने होतं?
ते गुरुमुखातून आलेलं तत्त्वज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं तुम्ही ऐकल्यानंतर. ही गोष्ट जरी खरी असली महावाक्याने होतं, पण ते महावाक्य सांगणारा आणि महावाक्य ऐकणारा, ते ऐकायची आणि सांगायची पात्रता कोणी केली असते? ती हरिनामाने केली असते. आणि म्हणून नारायण नामातलं एवढं सामर्थ्य आहे, सांगणाऱ्याचं सामर्थ्य नारायण नामामुळेच आणि ऐकणाऱ्या सामर्थ्य नारायण नामामुळेच, आणि त्याला निजस्थानाची प्राप्ती होते ती सुद्धा नारायण नामामुळे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवा पाठ आणि ज्ञानदेवा पाठ नारायण नाम आणि पाविजे उत्तम निजस्थान. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.